भर में बढ़ते हैं आज की खास खबर की ओर। सूत्रों द्वारा मिली जानकारी के अनुसार मृतक और उसके पड़ोसी 21 की रात को घर के सामने शराब पी रहे थे। साथ ही जोर जोर से गाली गलौज करने के कारण आरोपी प्रफुल्ल चौधरी अपने चाचा को समझाने बाहर आया कि बच्ची की 10वीं की परीक्षाएं चल रही है तो गाली गलौज ना करे। इसी बात से विवाद बढ़ गया। आरोपी प्रफुल्ल का छोटा भाई प्रशांत चौधरी चाचा और भतीजे का झगड़ा देखते हुए 5 पावली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करने गया। तभी आरोपी प्रफुल्ल ने चाचा को डंडों से मारकर गंभीर जख्मी कर खुद को सरेंडर कर दिया। सूत्रों द्वारा जानकारी मिली, मृतक और आरोपी में प्रॉपर्टी को लेकर कोई भी विवाद नहीं था, न ही कोई मुकदमा दर्ज कराया गया। मृतक हमेशा घर के सामने दोस्तों के साथ मिलकर शराब पीता, गाली गलौज करता, जोर जोर से गाने बजाकर लोगों को तकलीफ देता, जिसके कारण उसके बस्ती में रहने वाले लोगों के साथ आए दिन झगड़े होते ही रहते थे। लेकिन पुलिस के बयान के अनुसार यह मामला प्रॉपर्टी विवाद जैसे दिखाया जा रहा है, जबकि विवाद का कारण शराब, गाने और गाली गलौज करना सामने आया है। बरोबर आहे। लष्करी बागमध्ये धम्मदीप बुद्धविहाराच्या बाजूला चौधरी परिवार राहते। ते वडिलोपार्जित घर आहे। त्या घरात काका आणि पुतण्या असे राहतात 2 पार्टमध्ये। एकच घर आहे, जुनं घर आहे। त्या ठिकाणी काकाचे दोन्ही मुलं हिंगण्याला गेले परिवारासहित, परंतु काका इथंच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पुतण्या एक BUG कंपनीत काम करतो। प्रफुल्ल आणि प्रशांत हा श्रीकृष्ण हॉस्पिटलला काम करतो। दोघांचं खाजगी काम आहे। त्या दिवशी त्या प्रॉपर्टी जुन्या वादावरून त्यांनी प्रशांत आणि प्रफुल्ल मिळून त्याच्या काकाच्या डोक्यावर वार केले। दरम्यान त्याला हॉस्पिटलला भरती केले, शंकरा हॉस्पिटल धंतोलीमध्ये। ट्रीटमेंट दरम्यान त्याचा 24 तासाच्या आतमध्येच मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही BNSच्या नवीन कलमानुसार 109 दाखल केला होता। त्याच्यानंतर 103 सेक्शन वाढवण्यात आलेलं आहे आणि कालच त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचं PCR घेण्यात आलं। 25 तारखेपर्यंत PCRमध्ये आरोपी आहेत। नाही, मृतक आणि आरोपी शेजारी राहत होते, एकाच घरात राहत होते आणि जुना प्रॉपर्टी वादावरून ते मारहाण झाली, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। रेकॉर्ड नाही, एक दुसऱ्याचा NCवरून एक प्रफुल्लवर बॉन्ड आहे आणि तो प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती, परंतु यांचा वाद 2 वर्ष अगोदर झाला होता। त्याचं कुठल्याही पद्धतीची त्यांचं काही त्या संबंधाने गुन्हे दाखल नाही। आरोपीला तर जसं रिपोर्ट आला, आपल्याला माहिती पडलं त्याला ॲडमिट करत आहे, त्याच वेळेला पण आरोपी ताब्यात घेतले होते। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।